हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. सो डिफरन्शिएशनच्या ह्या सेशनमध्ये आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. एक्झरसाइज नंबर 1.5 पेज नंबर 60मध्ये. ठीक आहे. सो आपल्याला मेनली शो दॅट प्रूव्ह दॅटचे जे प्रॉब्लेम्स विचारतात हायर ऑर्डरमध्ये, सो त्या टाईपचा प्रॉब्लेम परीक्षेला येण्याचे चान्सेस असतात. सो मी त्यावर एक जे काही 3 नंबरचा प्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी एक साधारणतः 12 एक्झाम्पल दिले आहेत. तर त्यातलं आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल घेतलं, पुढचे काही घेण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. सो आपण 1 बाय 1 एक्झाम्पल पाहू. सो लेट अस टेक एक्झाम्पल y इज इक्वल टू, मी चौथं एक्झाम्पल घेतो. y इज इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स. आपल्याला त्याने दिलेलं आहे y इज इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स आणि प्रश्न विचारला आहे शो दॅट cos square x d2y by dx square minus 2y plus 2x is equals to 0. ठीक आहे. तर आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून हे इक्वेशन तयार करायचं आहे. राईट. सो दिस इज अवर प्रॉब्लेम स्टेटमेंट and we have to show cos square x d2y by dx square minus 2y plus 2x is equal to 0. सो याचा आत्ताच विचार नाही करायचा. पहिला लेट अस फाइंड आउट dy by dx, then d2y by dx square, and then we will do something to reach up to this equation. So here y is equal to x plus tan x. Therefore dy by dx is equal to, so let us differentiate this with respect to x. So dy by dx is equal to 1 plus sec square x. Right. So आपल्याला इथे मिळालं dy by dx is equal to 1 plus sec square x. आता आपण जर याला डबल डिफरन्शिएट केलं तर आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. सो लेट अस फाइंड आउट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑल्सो. नाउ d2y by dx square is equal to d by dx of dy by dx, that is d by dx of 1 plus sec square x. ठीक आहे. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, sec square x चा डेरिव्हेटिव्ह येईल 2 sec x into sec x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल sec x into tan x, that is this becomes 2 sec square x tan x. राइट. सो आपल्याकडे अल्टिमेटली d2y by dx square is equal to काय आलंय 2 sec square x into tan x. ठीक आहे. आता आपल्याला दिलेले टर्म्स काय आहेत त्या टर्म्स आपण इथे फिक्स करायचा प्रयत्न करू. सी, मी याला असं लिहितो 2 into 1 by cos square x into, आता tan x जर आपण इक्वेशन बघितलं y चं तर tan x इज नथिंग बट y minus x, बिकॉज हियर आपल्याला इथं y आणि x चे टर्म्स लागतात. सो लेट अस पुट इट y minus x. हा cos square x इकडे शिफ्ट करू. सो इट विल बिकम cos square x d2y by dx square is equal to 2y minus 2x. सो या टर्म जर इकडे शिफ्ट केलं तर काय होईल cos square x d2y by dx square, हा इकडे आला minus 2y, हा इकडे आला plus 2x is equal to 0. So this is what is we required, right? So अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. मग आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून घेतला आणि देन आपण बघितलं रिक्वायरमेंट काय cos square x. cos square x इथे कुठे दिसत नाही, बट sec square x, sec x म्हणजे 1 by cos x, ते आपल्याला आठवलं, ते वापरलं. y आणि x चे टर्म आहेत त्यामुळे tan x ला कुठेतरी गायब करावं लागेल. मग कसं गायब करायचं ते इथे पहा tan x इज इक्वल टू मिळालं. सो हे तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन अनालाइज करता आली पाहिजे टू सॉल्व्ह सच अ प्रॉब्लेम. राईट. विल टेक वन मोर. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. सी, देर आर 12 प्रॉब्लेम ऍक्च्युअली. यू नीड टू सॉल्व इट थरली. टोटल स्किलची रिक्वायरमेंट आहे. प्रॉब्लेम 3 ते 4 मार्काला विचारतील परीक्षेला आणि शुअर प्रॉब्लेम येणार तुम्हाला ह्या एक्झरसाइज मधून किंवा ह्या टाईपच्या प्रॉब्लेम मधून. सो लेट अस टेक
आपल्याकडे काय आहे 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. इफ सेक इनवर्स 7x क्यूब minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube equals to m. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं, शो दॅट d2y by dx square is equals to 0. ठीक आहे. So this is our problem statement. दिलेली इन्फॉर्मेशन पहा काय, सेक इनवर्स समथिंग इन टर्म्स ऑफ x and y is equals to m आहे. आपल्याला दाखवायचं आहे का d2y by dx square किती आला, आपला 0 आला पाहिजे. सो गिवन सेक इनवर्स 7x cube minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube is equal to m. सो आपण आज एक्स वाय ला थोडस फ्री करूया. सो काय होईल मग, 7x क्यूब मायनस 5y क्यूब डिवाइडेड बाय 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू सेक m. ठीक आहे. आता आपण टर्म्स शिफ्ट करूया. देयरफॉर 7x क्यूब मायनस 5y क्यूब इज इक्वल टू सेक m इंटू 7x क्यूब प्लस 5y क्यूब. बिकॉज दिस इज अ इम्प्लिसिट फंक्शन. आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल पहिला. मग आता डिफरन्शिएट करू आपण थ्रूआउट बाय, याला आणखी सिम्प्लिफाय करतो, सेक m इंटू 7x क्यूब प्लस सेक m इंटू 5y क्यूब. सो लेट अस फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह थ्रूआउट. सो देयरफॉर इट विल बिकम 7 इंटू 3 21x स्क्वेअर मायनस 15y स्क्वेअर dy बाय dx is equal to 21x square into sec m plus 15y square into sec m into dy by dx. ठीक आहे. आता dy by dx चे टर्म्स आपण कलेक्ट करू. सो देयरफॉर याला आपण जर इकडे शिफ्ट केला तर हा प्लस होईल. मग इक्वेशन काय तयार होईल, 15y square into ब्रॅकेट sec m प्लस 1 dy बाय dx इज इक्वल्स टू. ठीक आहे. ही टर्म इकडे नेली आणि आपण कॉमन काढला 15y स्क्वेअर. आता आपण ही टर्म इकडे शिफ्ट करू. सो इट विल बिकम 21x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस सेक m. ठीक आहे. देयरफॉर dy बाय dx is equals to 21x square 1 minus sec m divided by 15y square 1 plus sec m. मित्रांनो sec m ची व्हॅल्यू पुट करू आपण अगोदर इथे. ते काय होईल पहा, 21x square divided by 15y square into इथे 1 minus sec m किती आपल्याकडे 7x क्यूब माइनस 5y क्यूब डिवाइडेड बाय 7x क्यूब प्लस 5y क्यूब डिवाइडेड बाय 1 प्लस 7x क्यूब माइनस 5y क्यूब 7x क्यूब प्लस 5y क्यूब. आपण याला सिम्प्लिफाय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सो काय होईल, तो 21x स्क्वेअर डिवाइडेड बाय 15y स्क्वेअर इंटू हा इथे होईल 7x क्यूब प्लस 5y क्यूब मायनस 7x क्यूब मायनस मायनस प्लस 5y क्यूब डिवाइडेड बाय 7x क्यूब प्लस 5y क्यूब प्लस 7x क्यूब मायनस 5y क्यूब. ठीक आहे. काही टर्म्स कॅन्सल होत आहेत. इथे x ची टर्म कॅन्सल होईल, इथे y ची टर्म कॅन्सल होईल. सो रिमेनिंग याच्यात आपण 21x स्क्वेअर भागिले 15y स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 10y क्यूब डिवाइडेड बाय इथं होईल 14x क्यूब. सो फायनली हा y स्क्वेअर इथे एक कॅन्सल करेल, हा x स्क्वेअर इथे पण कॅन्सल करेल काही.
So finally it is 5 3 the 15, 5 to the 10, then 7 चा भाग जाईल. So 6/4 म्हणजेच 3/2 y by x. So it is dy by dx is 3/2 y by x. Therefore d2y by dx square तो किती यायला पाहिजे आपल्याकडे आता. d2y by dx square साठी आपल्याला काय करावं लागेल, याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग तो काय येईल 3/2 into x dy by dx minus y divided by x square. So dy by dx किती आलेला आहे आपला. So dy by dx आलेला आहे आपला y by x. So this is 3/2 x into y by x, x cancel होईल, y minus y upon x square. So this will become 0. ठीक आहे. So in this way हा इथे 0 येईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. आपण ऑलरेडी असं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. y by x पर्यंत आल्यानंतर ओनली थिंग ज्यावेळेस आपण त्याला फर्दर डिफरेन्शिएट केलं त्यावेळेस तो x कॅन्सल झाला म्हणून तो 0 आला. ठीक आहे. विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल. आपण पुढचं घेऊया. सो शो दॅट प्रूव्ह दॅट चे एक्झाम्पल ज्या ज्या एक्झरसाइज मध्ये आहेत केअरफुली सॉल्व्ह करायचे, बिकॉज इट रिक्वायर्स स्किल, जजमेंट अँड अनालिटिकल स्किल सायमल्टेनियसली. आणि बेसिकली तिथे तुमचा MCQ ची तयारी होत असते. वन्स इट इज डन ते एक्झाम्पल सोडवल्यानंतर ट्राय टू सॉल्व्ह सम MCQ प्रॉब्लेम्स फ्रॉम एनी बुक, फ्रॉम एनी अवेलेबल बुक इन द मार्केट. नो नीड टू गो फॉर स्पेशल नोट्स और समथिंग लाईक दॅट, राईट. आपण आणखी एक घेऊ. सपोज here y is equal to sine of m cos inverse x. Y is equal to sine of m cos inverse x, and the instruction is show that. Then show that काय सांगितलं त्याने 1 minus x square d2y by dx square plus x dy by dx plus m square y is equals to 0. ठीक आहे. दिस इज अवर प्रॉब्लेम स्टेटमेंट. आपल्याला जे अवेलेबल आहे y इज इक्वल टू त्यातून ही स्टेटमेंट तयार करायची, हे इक्वेशन तयार करायचे. सो फर्स्ट गिवन y इज इक्वल टू साइन ऑफ m cos इनवर्स x. ठीक आहे. कॉम्पोजिट फंक्शन आहे, आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह पहिला काढावा लागेल. सो देयरफॉर dy by dx is equal to cos m cos inverse x into minus m divided by square root 1 minus x square. ठीक आहे. cos inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल -1 by under root 1 minus x square. m कॉन्स्टंट आहे म्हणून तसंच राहील. बाकी हा sin चा डेरिव्हेटिव्ह आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणून काढला. आता dy by dx मिळाला. सी dy by dx मध्ये आपल्याकडे cos of m cos इनवर्स आलाय आणि पुढे तो -m/1/x स्क्वेअर असा आलाय. ठीक आहे. तर आपण त्याला थोडं सिस्टमॅटिक लिहून घेऊ. सो इट इज -m इंटू cos ऑफ m cos इनवर्स x डिवायडेड बाय रूट 1 minus x स्क्वेअर. ठीक आहे. हे एक फंक्शन तयार झालं. देयरफॉर d2y बाय dx स्क्वेअर याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेऊ. तो काय येईल -m इंटू d बाय dx ऑफ cos of m cos inverse x divided by root 1 minus x square. So मित्रांनो हा u divided by v आहे, राईट. सो u divided by v च्या हिशोबाने जर याचा डेरिव्हेटिव्ह काढला तो काय येईल. सो दिस इज इक्वल टू -m ॲज इट इज राहील. इथे लक्ष द्या आता. स्क्वेअर रूट 1 minus x स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन m cos इनवर्स x इंटू cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह इंटू मायनस m अपॉन स्क्वेअर रूट 1 minus x स्क्वेअर. ठीक आहे. पुढे मायनस cos ऑफ m cos इनवर्स x इंटू
आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे तो किती येईल -2x अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर, स्क्वेअर रूट मध्ये त्याचा स्क्वेअर काय होईल 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह निघेल. ठीक आहे, नाव भरपूर काही होतंय, हा कॅन्सल होईल इथे, हा मायनस मायनस प्लस होईल. सो मायनस एमला मी तसंच बाहेर ठेवतो, आतमध्ये जे काही चेंजेस आहे तो करून घेतो मी. सी हियर साइन ऑफ m cos इनवर्स x इज नथिंग बट y. सो मायनस मायनस प्लस हा झाला my. सो दिस बिकम्स my मायनस हा कॉस ऑफ m cos इनवर्स x. ठीक आहे, इनटू दॅट 2x. आता तो मायनस मायनस तिथे प्लस होईल. ठीक आहे, सो आपल्याला dy बाय dx ची स्टेटमेंट तयार होती का बघायचं. सो दॅट विल बी देअर, आय थिंक ती तयार होईल आपली. सो इट इज मायनस मायनस प्लस x इंटू कॉस ऑफ m cos इनवर्स x डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, and divided by 1 minus x square. So this is our d2y by dx square. आता आपल्याला हे इक्वेशन तयार करायचं आहे. हा पार्ट दिसतोय इक्वेशनचा, तो याला इकडे शिफ्ट करू. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y by dx square इज इक्वल्स टू, आता आपल्याला x dy by dx तयार करायचं आहे. हे m ने जर आपण इथे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल m इंटू, हा ब्रॅकेट आपण तयार करून ठेवला आहे. सो दॅट इज मायनस m इंटू dy बाय dx, आणि हा मायनस my स्क्वेअर. सो मायनस my स्क्वेअर मायनस m dy बाय dx. ठीक आहे, x इंटू dy बाय dx. सो देयरफॉर इट बिकम्स 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस x dy बाय dx and plus my square is equal to 0. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तो सॉल्व होईल. सो एव्हरीथिंग इज देअर, यू हॅव टू ओनली आयडेंटिफाय. राईट, न्यूमरिकल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वहीत सोडवता, गो स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिकली. आय कॅन ओनली एक्सप्लेन यू हाऊ टू गो देअर. राईट, सर मी काय केलं, y इज इक्वल टू मला होता मिळालेला, मी त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, हा डेरिव्हेटिव्ह लिहिला. मी हा ब्रॅकेट का तयार करून ठेवला, कारण मला माहित होतं रिपीट होईल कुठेतरी. माझ्याकडे बाहेर m आहे, हा ब्रॅकेट आहे, बाहेर m आहे, ब्रॅकेट आहे, मला dy बाय dx मिळाला, हा x तसाच मी पुढे घेतला. राईट, जो माझी इथलची रिक्वायरमेंट होती. सो हे लक्षात आलं पाहिजे व्हाईल सॉल्विंग द एक्झाम्पल. सो विल टेक वन मोर. सो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पर्टिक्युलरली सेकंड ऑर्डरवर फोकस करा. त्यातले जे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन आहे, सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन अँड फ्यू मोर प्रॉब्लेम्स. सो आय एम गोइंग टू प्लॅन lecture on that, separate lecture. Now let us solve. If x square plus 6xy, if x square plus 6xy plus y square equals to 10, then show that d2y by dx square is equals to 80 divided by 3x plus y bracket cube. ठीक है, so this is our statement. आपल्याला त्याने दिलंय काय, x स्क्वेअर प्लस 6xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 10. आपल्याला तयार काय करायचं आहे, d2y by dx square is equal to 80 by 3x plus y bracket cube. So let us start and then see काय होतंय. ठीक आहे, given x square plus 6xy plus y square is equal to 10. So differentiate करू आपण याला थ्रूआउट. हे इम्प्लिसिट फंक्शन आहे, आपण dy by dx काढू. So therefore 2x plus, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय, 6xy चा 6 into bracket x dy by dx plus y plus 2y dy by dx is equal to 0.
So let us collect the term. So 2x plus 6x dy by dx plus 2y dy by dx plus 6y is equal to 0. ठीक है? So that is 6x plus 2y dy by dx is equals to minus 2x plus 6y. ठीक आहे? सो असं फॉर्मेशन तयार होते तिथे. सो आपण जर 2 कॉमन घेतलं तर इथे dy by dx इज इक्वल टू काय येईल? मग dy by dx इज इक्वल टू ही टर्म अशी येतो मायनस 6y plus 2x divided by 6x plus 2y, that is 2 जर कॉमन घेतला तर मायनस 3y plus x, ठीक आहे, डिवाइडेड बाय 3x plus y. सो आपली टर्म आपल्याला समजली. सो काहीतरी चान्सेस इथं आहेत. सो फायनली दिस इज अवर dy by dx. नाउ d2y by dx square is equal to d by dx of dy by dx. So it is equals to d by dx of, put this value, minus 3y plus x divided by 3x plus y. ठीक आहे? तर निगेटिव्ह साइन आपण बाहेर घेऊ आणि त्याला u डिवाइडेड बाय v च्या रूलने त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. तो काय होईल मग? तो 3x plus y d by dx of 3y plus x minus 3y plus x d by dx of 3x plus y. ठीक है? डिवाइडेड बाय 3x plus y ब्रैकेट स्क्वायर. So that is minus 3x plus y. आता इथे डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3 dy by dx plus 1. So 3 dy by dx plus 1 minus 3y plus x into this 3 plus dy by dx divided by 3x plus y ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे? आता फर्दर काय करता येते पाहू. सो आपल्याला जे पाहिजे त्या d2y by dx square is equal to 80 divided by, म्हणजे we don't need dy by dx term. सो dy by dx ची आपण किंमत टाकायचा प्रयत्न करू इथे मग. ठीक आहे? सो निगेटिव्ह साइन विल बी कंटिन्यू. आपण इथे याला सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करण्यापेक्षा आपण dy by dx ची टर्म इथे टाकायचा प्रयत्न करू. सो 3 into 3x plus y into dy by dx. So dy by dx is minus 3y plus x divided by 3x plus y. ठीक है? प्लस 3x plus y. सो हा इथे कॅन्सल होऊन जाईल. ह्या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय केलं. आता आपण याने याला मल्टिप्लाय करू. मायनस 3y plus x into 3 minus 3y plus x. So dy by dx is minus, so it is minus minus plus bracket square divided by 3x plus y. ठीक है? Divided by 3x plus y square. ठीक है? So we have to simplify it lot actually. So let us only remember this step. मी इथे लिहितो. थोडंसं याला मला रब करावं लागेल. सो मी काय केलं? 3 multiplied by this bracket which is cancelled with this dy by dx bracket. So I have minus 3y plus x. So is equal to minus into bracket minus 3y plus x. हा plus 3y plus x. Sorry, हा plus 3x plus y. ठीक है? This is multiplied by this. Then minus 3 into 3y plus x. ठीक है? आणि plus this 3y plus x square
divided by 3x plus y divided by 3x plus y bracket square. ठीक है. So we have फायनली आपण काय केले लक्षात घ्या मित्रांनो. आपण डी बाय डी एक्स ऑफ जो आलेला आहे डी वाय बाय डी एक्स त्याला यू डिवायडेड बाय व्ही चा रूल लावला. इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर तयार झालेला आहे. रिक्वायरमेंट क्यूबची, क्यूबला इथे एक चान्स आहे, बट फॉर दॅट वी हॅव टू मल्टिप्लाय, वी हॅव टू मेक दी कॉमन बेस इन ऑल दी थिंग्स, राईट. सो आपण जर त्याला तशा पद्धतीने जर हँडल केलं, सो व्हॉट विल हॅपन. दिस इज बिकमिंग मोर अँड मोर कॉम्प्लिकेटेड ॲक्च्युली. सो लेट इट बी. आपण त्याला सॉल्व करू. सो मायनस 3y प्लस एक्स मल्टिप्लाइड बाय 3x प्लस y प्लस 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर minus 3 into 3y. See here we can have certain reduction. आपण याला थोडंसं रिड्यूस करू. हा मायनस 3y प्लस एक्स आणि हा मायनस 3, सो दिस विल बिकम मायनस 4 3y प्लस एक्स प्लस इंटू 3x प्लस y प्लस 3x प्लस y ब्रैकेट स्क्वेयर प्लस 3y प्लस x ब्रैकेट स्क्वेयर डिवाइडेड बाय 3x प्लस y bracket cube. So here we should get 80 at least at the end. So we have to multiply throughout. So काय होईल minus 4 हा 3 into 3 9xy, त्यानंतर हा plus 3y square, then plus 3xy 3x square, okay, 3 into 3 9xy, then this is 3y square, then this is 3x square, right. So this is 3x square. Finally this is plus xy, then plus, let us expand this bracket. So it is 9x square plus 3 into 6xy plus y square. ठीक है. Okay. प्लस 9y स्क्वेयर प्लस 6xy प्लस x स्क्वेयर, ओके, डिवाइडेड बाय 3x प्लस y ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आता आपण या स्टेज मधून वरती 80 कशी येतील 80 कशी येतील याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. नाउ आय डोंट नो वेदर दिस एक्झाम्पल विल कम राइट और नॉट, बट द मेथड इज राइट. इट इज क्वाइट lengthy example because the expansion is more there. So let us see where we can cancel the terms. So finally हे निगेटिव्ह साइनला देखील आतमध्ये घेऊ आपण. मायनस मायनस प्लस 36 xy, दिस इज फर्स्ट टर्म. ठीक है. प्लस मायनस मायनस प्लस 12y स्क्वेअर, देन मायनस 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 प्लस 12x स्क्वेअर 12x square, then plus 4xy. ठीक है. प्लस, सो माइनस 9x स्क्वायर माइनस 6xy माइनस y स्क्वायर माइनस 9y स्क्वायर माइनस 6xy माइनस x स्क्वायर डिवाइडेड बाय 3x plus y bracket cube. So this is 36 plus 4 40xy minus 12xy 40 12, so it is 28xy. So 12y square, this is 10y square, so plus 2y square, then 12x square, and this is 9 and 10, so this is 2y square divided by 3x plus y
bracket cube. So ultimately we have reached 2 into x square plus 14xy plus y square divided by 3x plus y bracket cube. So we have done something wrong, I think. 9 into 4 9 36 So anyway, एक्झाम्पल एंड होईल प्रॉपरली बिकॉज इथे अल्टिमेटली काय येणार, हे इक्वेशन येणार आहे. मी तुम्हाला सांगतो, जे 10 आहे त्याची किंमत किती आहे, 10 आहे, मल्टिप्लाइड बाय हेअर 8 और समथिंग कॉमन वगैरे निघेल आणि मग तो तिथं 80 होईल त्याचा. ठीक आहे, दॅट इज द ओनली पॉसिबिलिटी ऑफ रिप्लेसमेंट. बट यू हॅव टू सॉल्व देन दिस वे. मे बी मी कुठेतरी काहीतरी मिस्टेक केली असेल, काहीतरी राहिलं असेल, बट यू कॅन सॉल्व दिस. Please solve this and go by the same procedure. You will get the answer. Okay. So now, what we have seen in exercise, that the hard work is more to reach up to the required result, right? So आपल्याला थोडंसं त्याच्यात एक्झरसाइज मध्ये while solving the problem थोडंसं डिटेल मध्ये जावं लागतं. लाईक आपल्याला ते एक्झाम्पल dy बाय dx फाइंड आउट करावं लागतो, डेरिव्हेटिव्हचे स्किल लागतात, आणि देन d2y बाय dx स्क्वेअरला परत डेरिव्हेटिव्हचे स्किल लागतात, आणि देन ॲडजस्टमेंट करावं लागतात. थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन होतं. सो यू कॅन ऑलवेज डू दॅट. आता याच्यामध्ये राहिला nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. त्याचे एक साधारणतः 12 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. सो आपल्याला त्याला जनरलाइज करणं महत्त्वाचं असतं. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं सोपं आहे, पण जनरलाइज करणं थोडंसं अवघड आहे. सो लेट अस ट्राय ॲट होम. मी नेक्स्ट एक लेक्चर प्लॅन करतो व्हेअर आय विल टीच यू सम टिपिकल प्रॉब्लेम अँड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रॉब्लेम्स ऑन nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो इथं आपला हा चॅप्टर संपतो बेसिकली. इन नेक्स्ट फ्यू सेशन मी डेरिव्हेटिव्हला, डिफरन्शिएशनला पूर्ण एका लेक्चरमध्ये रिव्हिजन करणार आहे. आय विल डिक्टेट ऑल दी मेथड्स बेसिकली, अँड देन विल सी इन 2 or 3 lectures विल सॉल्व सम टिपिकल प्रॉब्लेम. आपण मिसेलिनियस एक्झाम्पल तिथे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.